नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाला एक इसमासह 3 विधी संघर्षित बालकांकडून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यामध्ये मोठे यश आले। नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। 4 इसम हे एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये धारदार कोयते घेऊन यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड या ठिकाणी येणार आहे अशी माहिती पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना मिळाली आणि त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या इसमांना यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी येथून शिताफीने पकडून ताब्यात घेतले। यामध्ये यांचं राहुल गौतम वाघमारे वर्ष 18 राहणार बुद्धविहार आमन किराणा दुकाना शेजारी कबीरनगर आणि 3 विधी संघर्षित बालक यांचा समावेश असल्याची माहिती समजते। त्यांच्याकडून 2000 रुपये किमतीचे 4 धारदार कोयते हस्तगत करण्यात आले असून हा इसम आणि 3 विधी संघर्षित बालक यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्चाव, श्री संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे, पोलीस हवालदार शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल गोष्टी आणि चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केलेली आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।